ऑफिसच्या कॅम्पसमध्ये आलो आहे आता मी. आणि आज महाराष्ट्र दिन आहे तर आज सुट्टी नाही. सर बोलले होते की सुट्टी नाही. बाय. कुठला आहे सांग ना भाई. हे तुझा दे की. हाय हॅलो नमस्कार. आदित्य खडसे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो. सो गाईस आज मी आता चाललो आहे पेपर द्यासाठी. मी वर्धेला आलो आहे पेपर द्यासाठी. सो गाईस माझ्या फोनमध्ये स्टोरेज नाही, सो मी जास्तीत जास्त दाखवू नाही शकतो तुम्हाला, कारण क्लिप्स का बरं याचं क्लिप्स वगैरे स्टोरेज नाही, सो त्यामुळे मला क्लिप्स जास्त दाखवता नाही येणार. सो मी लवकरात लवकर पेपरसाठी निघतो गाईस. ते बसले 2 वाजता, 2:15ला सुटली द्यायची. काही नाही, त्याला सोडलं. कुठला आहे सांग ना भाई. हे तुझा दे की. माझा दे की. स्पेशल आहे. अच्छा अच्छा. गन्ने का जूस 20 रुपये. डबल गन्ने का जूस बड़ा गिलास 20 रुपए का. आइए हमारे जूस वाले आज बहुत ही खुशी का दिन है यारो. आज आदित्यगढ़ से आज पहली बार उसने गन्ने का नींबू पानी पी रहा है. पूरे 30 रुपये दे रहा है वो. पूरे 30 90 रुपये. ये दिन नसीब वालों को. आइए हमारी दुकान पे. कोई मुझसा तेरा तो मेरे लिए बंदगी हो. मैं चाहूँ तुझको मेरी जाने पनाह. फिदा हूँ तुझ पे मेरी जावे पनाह. गाईस तुमच्या सगळ्यांना सॉरी, मी जास्त ब्लॉग नाही काढला. माझ्या फोनमध्ये स्टोरेज नव्हता, सो त्यामुळे. सो काल माझा पेपर झाला गाईस आणि आज डायरेक्ट मी ब्लॉग चालू केला, त्यासाठी सॉरी गाईस. सो मम्मी पप्पा आणि रोहिणीताई आले वर्धेला. याचं रिझन हे आहे की रोहिणीताईला बरं नाही, सो त्यामुळे रोहिणीताईला घेऊन आला आहे. थोडं तिची तब्येत वगैरे खराब आहे, सो त्यामुळे. सो मित्रांनो कालचा मी पेपर दिला. मी ब्लॉग एंड नाही केला ॲक्च्युली, मला ठेवायचंच होतं ब्लॉग. सो मित्रांनो काल मी माझा पेपर वगैरे दिला, त्यानंतर मी मामाच्या इथं आलो, जेवण वगैरे केलं, आराम केला. मग कालचा दिवस राहिलो मी. सो आज मॉर्निंगला मग पप्पा आले. सो मग काही नाही, त्यांच्यासोबत होतो दिवसभर. सो आता माझी ट्रेन आहे नागपूर पुणे एक्सप्रेस. सो मी आता स्टेशनला चाललो आहे गाईस. आता दोन्हीतही राहणार आहे 10-15 दिवस इथंच राहणार आहे. सो तिची तब्येत जोपर्यंत नीट नाही होती, सो त्यापर्यंत. सो मित्रांनो उद्यापासून माझं ऑफिस राहणार, तर मला जावं लागेल आता पुण्याला. सो निघतो गाईस मी. बरोबर ऑफिसला जात जाय. उपाशी राहायचं नाही. त्याच्यात केळं दिलं आहे, त्याच्यात टाकून. चला निघा. अरे हे कुठे बाय. गाईस नागपूर पुण्याच्या ट्रेनमध्ये बसलो आहे मी. त्यानंतर मी जेवण केलं. जेवण झाल्यानंतर मग मम्मी पप्पांना कॉल केला. त्यांना सांगितलं की आता मी ट्रेनमध्ये बसलो पण, आणि जेवण पण झालं म्हणून माझं. आणि काही आता अकोल्याच्या स्टेशनला आलो आहे मी. अकोल्याच्या स्टेशनला स्टॉप झाला आहे. तो लवकरात लवकर सांगतो म्हटलं तुम्हाला, नाही तर ट्रेन चालू राहिली तर तुमच्यापर्यंत आवाज पण नाही जाणार, एवढं जास्त आवाज असतो बॅकग्राऊंडला. सो त्यामुळे. तर मित्रांनो तुम्हाला मॉर्निंगला भेटतो मी पुण्याच्या स्टेशनला. सो मित्रांनो गुड नाईट अँड बाय. हे गाईस तुमच्या सगळ्यांना गुड मॉर्निंग. सो गाईस आता मी पुण्याला पोहोचलो आहे. सो आता बसस्टँडकडेच जात आहे मी. तिथून बस पकडतो आणि जातो ऑफिसला विमाननगरला. गुड मॉर्निंग गाईस. पप्पांना कॉल केला मी, पप्पांना सांगितलं की पोहोचलो म्हणून मी. सो आता मी बस पकडतो गाईस. चला गाईस परत आपली ती फ्लाईट चालू ऑफिसची. सो आता मी नाश्ता करतो आणि खूप दिवसानंतर आलो आहे गाईस ऑफिसकडं. खूप भूक लागली आहे, नाश्ता करतो बघा. ॲक्च्युली मेट्रोचं काम चालू होणार आहे वाटते. बसस्टँड तोडलं वाटते 5व्या मैलचं, आणि बसस्टँड या साईडला झालं आहे. ऑफिसच्या कॅम्पसमध्ये आलो आहे आता मी.
आणि आज महाराष्ट्र दिन आहे तर आज सुट्टी नाही आहे. सर बोलले होते की सुट्टी नाही राहणार म्हणून. सो मी जातो आता अंदर जाऊन बघतो. मला कोणी तर दिसत नाही आहे, तर अंदर जाऊन बघावंच लागेल मला. सो आमची प्रोसेस चालू राहणार सर बोलले होते. सो जातो मी. तुम्हाला लंच ब्रेकला भेटतो नाही तर टी ब्रेकला भेटतो गाईस. खूप दमलो होतो गाईस, नाश्ता केला आता बरं वाटतं ट्रॅव्हलिंगमुळे. चला जातो मी अंदर गाईस. गाईस अंदर गेलो होतो पण आमची प्रोसेस चालूच नाही आहे. मी सराला फोन लावला, पप्पांना पण लावला. मग पप्पांना सांगितलं की प्रोसेस चालू नाही, आज सुट्टी आहे म्हणून. मला सांगितलं होतं सरनं की राहणार म्हणून चालू. सो आलो मग मी. आणि क्लायंट्ससोबत पण बोलणं झालं होतं सरचं. ते बोलले की चालू राहणार म्हणून. सो महाराष्ट्र दिन आहे तर सुट्टी आहे वाटते गाईस. सो जाऊ द्या, ऑफिस तरी पाहणं झालं माझं. गाईस आता इथून मी बस पकडतो वाघोलीची. मग वाघोलीवरून लोगावची बस पकडावं लागेल. पप्पांना सांगितलं मी. पप्पा बोलले की घरी जातो, थोडा आराम वगैरे करा आता. सो उद्यापासून आता ऑफिसला जावं लागेल गाईस. कॅम्पसला बघून भारी वाटतं आहे, खूप दिवसानंतर कॅम्पस बघत. आणि आजची तारीख आहे गाईस आजची काय आहे, मार्च एप्रिल मे 1 मे महाराष्ट्र दिन. महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो तुम्हाला. सो 1 मे आहे आजचा. सो 1 एप्रिलला मी गेलो होतो सुट्टी, म्हणजे 1 महिना झाला आहे मला. चला गाईस निघतो आता मी. बस पकडतो आणि जातो वाघोलीला. हे गाईस लगेच बघा किती आहे माझ्याकडं. एक बॅग आहे आणि याच्यामध्ये माझे कपडे आहे. चला जातो. अजून एक गोष्ट गाईस, 5व्या मैलचा जो बस स्टँड होता ना गाईस, तो तुटला आहे. बघा तुम्हाला दिसत असेल, हे बघा हा वाला बस स्टँड तोडला आहे गाईस. सो आता इथं मेट्रो होणार आहे वाटते गाईस. म्हणजे रामवाडीपर्यंतच मेट्रो होती, तिकडून विमाननगरकडे मेट्रो नव्हती, म्हणजे वाघोलीपर्यंत. तर आता वाघोलीपर्यंत बनणार आहे असं मेट्रो ऐकण्यात आलं आहे माझं. आता आय डोंट नो, मला माहिती नाही. सो आता बस स्टँड आता इकडे गेला आहे गाईस, बघा या साईडला गेलं आहे. इथं बस थांबती. सो इथून पकडावं लागते. पहिले तिकडे पकडायचं होतं, PMPLचा एक रोड होता मोठा. तर आता तो बंद झाला आहे, तिथं मेट्रो बनणार आहे. तर मी आता बस पकडतो गाईस तिथून. वाघोलीला पोहोचलो आहे. वाघोलीवरून लोगावची बस नाही तर ऑटोनं जावं लागेल मला. हां चला पकडतो बस नाही तर ऑटो. आणि ऊन पण खूप आहे इकडं, विदर्भापेक्षा कमी. विदर्भ आहे बरोबर. हे काहीच मी 12 वाजता घरी आलो. घरी झाडू वगैरे मारला. त्यानंतर मी आंघोळीला गेलो. आंघोळ झाल्यानंतर मी काहीतरी चिवडा वगैरे खाल्ला. त्यानंतर मी झोपलो. आणि आता वाजली आहे गाईस 6. चांगली झोप झाली आहे माझी. आता मस्त आरामच केला. आणि माझ्या घरी कोणीच नाही आता गाईस, फक्त मी आहे. स्वयंपाक पण मलाच करावं लागेल, काम पण मलाच करावं लागेल. सो आता जेवणाचे वांदे. एक बार रोहिणीताई गेली होती 2-3 दिवसासाठी गेली नव्हती ती, 1 हप्त्यासाठीच गेली होती. पण 2-3 दिवसानंतर मी गेलो होतो दिवाळीला वर्धेला. 2-3 दिवस मी ॲडजस्ट केलं होतं. सो आता काय माहिती 10 दिवस पण लागू शकते तिला तब्येतीला, 15 दिवस पण लागू शकते, जोपर्यंत तिची तब्येत चांगली नाही होत. तर मला आता एवढ्या दिवस राहावं लागेल म्हणजे इथंच राहतो मी. फक्त फरक एवढाच आहे की रोहिणीताई राहणार नाही. सो आता मलाच काहीतरी बनवावं लागेल जेवणासाठी. सो भूक लागली आता गाईस. मी आता सगळ्यात पहिले बनवतो मॅगी. मला खूप भूक लागली आहे. सो मॅगी बनवतो. हे गाईस मॅगी बनवली आहे. आता बघतो टेस्ट करून कशी बनवली आहे. मस्त आहे या मॅगी खासाठी. तर काहीच मी मॅगी खाल्ली. मॅगी खाल्ल्यानंतर मी बाहेर गेलो. थोडंसं दिवसभरापासून नंतर होतं तर बाहेर असंच गेलो, बसून होतो बाहेर. त्यानंतर मग भूक लागली होती तर भेळ खाल्ली. मी जेवण नाही बनवलं. सो उद्याचा ऑफिसचा फर्स्ट डे आहे, तो उद्या बघतो. स्वयंपाक बनवावं लागेल, नाही तर मी लेट होणार स्वयंपाकच्या चक्करमध्ये. सो उद्या तर झालं तर स्वयंपाक बनवणार, नाही तर राहू देणार. सो उद्या ऑफिसचा पहिला दिवस राहणार गाईस. सो दुपारी मस्त आराम केला. सकाळी झोपतो मी. सो आजचा ब्लॉग इथे सेंड करतो मित्रांनो. चला ब्लॉग एंड करतो. आणि सध्यामध्ये मी मिनी ब्लॉग टाकत आहे मित्रांनो. मिनी ब्लॉग बघत असेल तुम्ही, त्या मिनी ब्लॉगला पण भरपूर प्रेम द्या मित्रांनो. सो मी स्टार्ट केलं मिनी ब्लॉग पण. असा हे झाला होता, विचार केला होता की मिनी ब्लॉग पण स्टार्ट करू म्हटलं. सो करून टाकलं. सो मित्रांनो आजचा ब्लॉग मी इथे सेंड करतो. तर मित्रांनो आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करा. आणि कमेंटमध्ये नक्की सांगा ब्लॉग आवडला असेल आणि चॅनलला सबस्क्राईब करा गाईस. चला आराम करतो मित्रांनो.
गुड नाईट अँड बाय. उद्याचा फर्स्ट डे आहे ऑफिसचा. उद्याचा ब्लॉगमध्ये भेटू आपण. बाय.